महाभारतच्या आधी माझ्या एकटीच्या 14 ऍड जायच्या. पहिल्या सरफरोश मी साईन केलं. पण मग रिलीज कुठली होती? हम दिल दे चुके सनम. अच्छा, तुझी हम दिल दे चुके सनम पहिली फिल्म होती रिलीज? येस. इंडो पार्क वर होतं ना, तर तो रिलीज व्हायला वेळ लागला. म्हणजे फॉर्मेशन ते ऑटो रायटिंग. आत्म्याशी संवाद साधणारी स्त्री, तर हे काय असतं तंत्र? वन फाईन डे आय कुड हिअर अ व्हॉइस. मग तो व्हॉइस वाढत गेला आणि मग माझा हात वर्ड्स फॉर्म झाले, सेंटेन्सेस फॉर्म झाले. हे ऑटोमॅटिकली व्हायला लागलं. कुठेतरी काहीतरी शिफ्ट होत आहे असं वाटायला लागलं. आतून काहीतरी चेंजेस घडतायत असं वाटायला लागलं. माझा दृष्टिकोन बदलायला लागला, माझे रिलेशनशिप्स बदलायला लागले. ऑटोमॅटिकली माझं हे फिल्म करिअर वेंट ऑन अनदर लेवल होईल. आत्मसन्यास म्हणजे एका रूम मध्ये बसायचं, रूमच्या बाहेरच नाही पडायचं. ओनली व्हेन ही पास टू बी ही वॉज टेकन आउट ऑफ द रूम. ओह माय गॉड. चक्र कुठे आहेत आपल्या शरीरामध्ये आणि ते काय करतात? दे हॅव टू बी अलाइन्ड अँड अवेकन. ऑलमोस्ट 80 to 85% ऑफ प्रॉब्लेम्स दॅट यू आर फेसिंग विल डिसअपियर ऑन इट्स ओन. फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इकॉनॉमिकल, रिलेशनशिप, यू नेम इट. एक आता नुकता घडलेला जो किस्सा आहे दॅट इज अबाउट द सुशांत सिंग राजपूत. ही वॉज इन डिप्रेशन. आय नो. इफ युअर मूलधारा चक्र इज सो बॅड, देन इट हिट्स द फूट चक्र. इफ इट हिट्स द फूट चक्र, यू 100% गोइंग टू कमिट सुसाइड. नमस्कार, मी स्मिता जयकर. कांचन अधिकारी यांच्या बातो बातो में ह्या पॉडकास्ट मध्ये आज आमच्या खूप छान स्पिरिच्युअलिटीवर गप्पा झाले. तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बातो बातो में. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे पडत नसतात आणि तुम्ही सबस्क्राईब केलं की माझा हुरूप मात्र निश्चितपणानं वाढतो. बरं मंडळी, आजची आपली जी पाहुणी आहे ना, ती खास आहे बरं का. कारण का तिने लीगलचं नॉलेज घेतलं आणि त्याची डिग्री घेतली. म्हणजे ती चक्क लॉयर आहे. तिचा नवरा हा एक प्रथितयश लॉयर असून त्याची मोठी कंपनी पण आहे. मी आता नाव सांगत नाहीये त्याचं, नाही तर आमची पाहुणी जी आहे तिचं नावही तुम्हाला कळून जाईल. ती हसते. तिचे हास्य ही तिची खरी तर ओळख आहे असं मी म्हणेन. कारण की आम्ही एकमेकींना खूप खूप वर्षापासून ओळखतोय. बरं, दुसरी महत्वाची तिची ओळख म्हणजे ती हिंदी सिनेसृष्टी असो किंवा मराठी सिनेसृष्टी असो, इथे एक मोठं गाजलेलं नाव असं मी म्हणेन. एक सुंदर अभिनेत्री आणि मोठमोठ्या कलाकारांची एक सुंदर देखणी अशी मॉम, अशी पण तिची ओळख आहे. याच ओळखीबरोबर ती आता अध्यात्माच्या क्षेत्रातही खूप उंचीवरती पोहोचलेली आहे. आणि म्हणूनच आज मला खूप आनंद होत आहे माझ्या या मैत्रिणीचं स्वागत करताना. चला तर मग स्वागत करूया स्मिता जयकर हिचं. नमस्कार. नमस्कार. किती काय बोलले आपली. कसं किती काय 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 किती एवढं कौतुक, बापरे. अरे म्हणजे काय, लॉची डिग्री घेतलीस ना तू? हा. बरं, मोहन जयकर, आता मी सांगते. मोहन जयकर हे स्मिताचे पती आहेत आणि त्यांची मोठी फर्म आहे, लिगल फर्म आहे आणि जयकर अँड पार्टनर्स. येस, जयकर अँड पार्टनर्स. आणि खूप चांगला माणूस, माझा मित्र असं मी म्हणेन. येस 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 येस. आता बघा, आता बघितलं ना त्याचं. बरं, एनिवेज, आता आपण वळूया तुझ्या आत्ताच्या प्रवासाकडे, जो की लोकांना माहिती नाहीये. परंतु मी जेव्हा तिच्याशी बोलले तेव्हा मला कळलं की जवळजवळ 35-36 वर्ष शी इज ऍक्टिव्हली इन फ्रंट ऑफ कॅमेरा, ऍट द सेम टाइम ऍक्टिव्हली इन अध्यात्म. तर आपण पहिल्यांदा तिच्याशी अध्यात्मावरती बोलणार आहोत. कारण की व्यक्तिमत्व मोठं आहे. तिने ज्या ज्या फील्ड्समध्ये काम केलेलं आहे तिथे तिने सक्सेसही खूप मिळवलेला आहे. सो ही मुलाखत आपली निश्चितपणानं 2 भागात जाणार आहे. सो स्मिता, आपण सुरुवात करूया ते म्हणजे आत्ताचं लेटेस्ट तुझा अध्यात्माबद्दल मी तुला विचारू इच्छिते की ऑटो रायटिंग, बरोबर, हे आत्म्याशी संवाद साधणारी स्त्री असं मी म्हणेन, बरोबर. तर हे काय असतं तंत्र आणि हे तू कधीपासून आत्मसात केलंस? माझे पहिले गुरु प्रभूजी, त्यांनी मला इथे हात लावला आणि सांगितलं जा कर म्हणून ऑटो रायटिंग. स्टार्ट ऑटो रायटिंग. अच्छा. म्हटलं असं कसं स्टार्ट, मला काय करायचं हे कळायला तर हवं, मी करू काय. तर म्हणे रोज एक वही घे, एक पेन्सिल घे, पेन घे, व्हॉट एव्हर, आणि रोज बस. तर मी करत राहिले तसं. माझा काय हात फिरेना, काय होईना. मला कंटाळा आला. 60 महिने झाले बाबा, मला नाही जमत हे, मला नाही जमणार, दिस इज नॉट माय कप ऑफ टी. तर म्हणून
ગુજરાતી होते तर તારું કરવું જ પડશે, તારે का કરવું જ પડશે. तर तुला गुरुनी तुमचे सांगितलं हा आदेश म्हणून. तर म्हटलं अरे बापरे कसं काय करायचं मी ते. आणि तेव्हा त्याला ऑटो रायटिंग, अजूनही ऑटो रायटिंग म्हणतात. तेव्हा काय असे फोन्स किंवा असे गॅजेट्स नव्हते. तेव्हा आय यूज टू राईट ओनली. तर एकदा कधीतरी एकदम अचानक माझा हात मूव्ह व्हायला लागला आणि असं स्क्रिबलिंग एस बिस असं काहीतरी. आय स्टील कुड नॉट मेक एनिथिंग आउट ऑफ इट. आणि वन फाईन डे आय कुड हिअर अ व्हॉइस. म्हटलं हे काय आहे. मग तो व्हॉइस वाढत गेला आणि मग माझा हात वर्ड्स फॉर्म झाले, सेंटेन्सेस फॉर्म झाले. हे ऑटोमॅटिकली व्हायला लागलं. कदाचित त्यांची कृपा असेल, काय असेल आय डोंट नो, पण मग ते ऑटोमॅटिकली व्हायला हवं. पण हे मला सॉरी टू इंटरप्ट, परंतु ही सिद्धी मिळवण्यासाठी म्हणून काही विशेष प्रयत्न केलेस का त्या 6-8 महिन्यामध्ये? काही नाही मी केलं. जे मला प्रभूजींनी सांगितलं होतं, मी हवन तेव्हापासून सुरू जे केलं होतं हवन, ते मी आज सगळ्यात करते. बरं, तो हवन हा प्रकार जो करतेस तो एक्झॅक्टली काय आहे? माझं युट्यूबवर ओम प्रभू शांती हवन बाय स्मिता जयकर हे आहे, पण ते पण बघावं सगळ्यांनी, म्हणजे क्लॅरिटी जास्त मिळेल. माझ्याकडे एवढं छोटं हवन कुंड आहे, ते पण मला प्रभूजींनी दिलंच होतं. एवढं छोटं हवन कुंड आहे, त्याच्यामध्ये समिधा घालायचा, खाली कापूर ठेवायचा, पेटवायचा, त्या समिधा आपोआप जातात. आणि एक ड्रॉप ऑफ घी, काव घी, त्याच्यात एक 1 ड्रॉप. तर मला प्रभूजींनी सांगितलं होतं तेव्हा सुरुवातीला फक्त ओम प्रभू शांती एवढंच कर. मला तेव्हा काय बाकीची मंत्र काही माहिती नव्हतं. तर मी फक्त ओम प्रभू शांती करत गेले आणि माझ्यावर खूप तो फरक जाणवत गेला ऑटोमॅटिकली. दॅट्स ऑल आय यूज्ड टू डू. पण फरक काय जाणवत गेला? आतून ना कुठेतरी काहीतरी शिफ्ट होत आहे असं वाटायला लागलं. आतून काहीतरी चेंजेस घडतात असं वाटायला लागलं. माझा दृष्टिकोन कुठच्या सिच्युएशन्सकडे पाहण्याचा बदलायला लागला. माझे रिलेशनशिप्स बदलायला लागले. मला इथे छोटं जरा इंटरप्ट करावं परत. रिलेशनशिप बदलायला लागले म्हणजे काय व्हायला लागले? ते चांगले व्हायला लागले ऑब्व्हियसली. ते चांगले व्हायला लागले. अंडरस्टँडिंग जास्त चांगलं वाढायला लागलं. पुन्हा ऑटोमॅटिकली माझं हे फिल्म करिअर ऑटोमॅटिकली वेंट ऑन अनदर लेवल ओनली. शूटअपच झालं. मला काय कोणाची ओळख नाही. आमच्या घरी तुला माहितीये की कोण सगळे लॉयर्स आहेत. कुणाला काय फिल्मशी दूर दूर तक कोई रिश्ता नाही आहे. तर त्याच्यानंतर मग मला सुधीर पाटणकर हे सगळं होत गेलं ग. अच्छा, म्हणजे सुधीर पाटणकर हा पहिल्यांदा भेटले त्याच्या अगोदर तू हवन करते? हा, आधीपासून मला प्रभूजी भेटलेत ना, त्याच्या थोडा आधी. म्हणजे तू या करिअर मध्ये येण्याच्या आधी यू हॅव बीन इनटू स्पिरिच्युअलिटी? येस. हो, हे जरा मला न्यूज आहे. तर सुधीर पाटणकर भेटले त्याच्यानंतर सगळी कहाणी तुला माहिती आहे. त्यांनी मला टीव्ही वरती तुला कायदेविषयक सल्लामध्ये दिवाळीचा तो कार्यक्रम होता. तो त्यांना कोणतरी लॉयर हवी होती वगैरे, तो प्रसंग त्यांनी ना मला सांगितलं. म्हणजे मी त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला विचारलं तुम्ही लॉयर आहात का? म्हटलं हो. मग M.R. जयकर तुमचे कोण वगैरे हे मला नेहमी प्रश्न विचारले जातात. M.R. जयकर म्हणजे माझ्या मोहनच्या ग्रेट 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 ग्रँडफादर ही वॉज. तर ही वॉज कनेक्टेड. ही वॉज इन द प्रिव्ही काउन्सिल वगैरे. तर बिग नेम. तर मला जयकर म्हटल्यावर मला बरेच जरा हा प्रश्न विचारतो. म्हणजे ठीक आहे, तर तुम्ही काय केलं? म्हटलं मी पण लॉ केलं. तर त्यांना एक लॉयरच हवी होती. तर मग सगळ्या गोष्टी राईट टाइम राईट प्लेस हा ऑटोमॅटिकली घडत गेले. हो, घडत गेले. कोणीतरी वरती साथ देत होतं ना, काय व्हॉट समथिंग वॉज हॅपनिंग, सम एनर्जी. दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. बाय हवन सो मेनी थिंग्स स्टार्टेड जस्ट हॅपनिंग, यु नो. तर त्यांनी मला म्हटलं की पण मॅडम मी तुमचं ऑडिशन घेणार. हा ऑडिशन हे शब्द माझ्यासाठी नवीन होते. ऑडिशन शब्द ऐकले पण म्हणजे काय करायचं? ऑडिशन म्हणजे काय? हवन जसं म्हटलं तुला हवन म्हणजे काय माहिती आहे, पण एक्झॅक्टली तू काय करते? तर ऑडिशन म्हटलं. मी हो म्हटलं त्यांना. तर त्यांनी मला एवढा मोठा मराठीचा काहीतरी डायलॉग लिहून दिला. म्हटलं ओ माय गॉड, एक तर मराठी म्हणजे माझं मराठी वीक आहे असं नाही, पण असा एवढा मोठा डायलॉग माझ्या पुढ्यात कधी चाललेला पहिल्यांदा होतं ना. हो. तर त्यांची म्हणजे ऑडिशनला मी पहिल्या वेळेस जेव्हा गेले तर माझी वाट कॅमेरा रोलिंग हे ते शब्द नवीन ग. आता देखील नवीन एखादा ऍक्टर असतो त्याला कॅमेरा ऍक्शन रोलिंग वगैरे सांगितलं की त्याची ऍब्सोल्युटली वाटच लागते. तर माझं तसंच झालं. तर म्हणाले मॅडम तुम्ही हे असं करणार असेल तर मला नाही, तुम्हाला म्हटलं नाही मला तुम्ही 3 दिवस द्या, मी येते परत. आय टूक इट एज अ चॅलेंज. मला असं, कारण मी एज्युकेशन वगैरे करणारी मुलगी होती शाळेमध्ये वगैरे असणार. म्हटलं व्हॉट नॉनसेन्स, बट आय विल डू इट. तर मी आरशासमोर तो सगळा पॅसेज म्हणजे सारखा बोलून पॅट
पिट पॅट केला होता व्यवस्थित. ऑडिशनला मी गेले, ऑडिशन त्यांना खूप आवडली, आय वॉज ऑन द सीन. तर तिथून ती सुरुवात झाली. आणि एखादा नवीन चेहरा बघितल्यावर ना सगळेजण तुमच्यावर हेच करत असतात. तर नवीन चेहरा नाही, सुंदर नवीन चेहरा. तर तो प्रोग्राम खूप हिट झाला. पीपी सिंगचं 100 तुला आठवत असेल, तर तो एक एपिसोड. मग दुसरे मंजू सिंगनी मला अधिकार एक सिरियल होती तेव्हा, लॉ वर काहीतरी त्यांचं होतं, त्याच्यात एक एपिसोड. असं करत 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 सगळ्या गोष्टी होतच गेल्या. आणि तेव्हा सिंगल एपिसोडचे 13 एपिसोडचे असायचे माहिती. तू आमच्याकडे किती काम केलं अधिकारीकडे? खूप खूप. मला अजूनही आठवते ते एका ह्याच्यामध्ये कमांडर मध्ये रमेश भाटकर, तुम्ही झी नुकतंच सुरू झालं होतं तेव्हा कमांडर मध्ये काय त्याची पॉप्युलॅरिटी होती. कमांडर मध्ये केलं तू, एक संसार नावाची सिरियल होती त्याच्यामध्ये केलं. आणि मला अजूनही आठवते की त्या बंगल्यामध्ये काचेचा दरवाजा होता जो तुला दिसला नाही, आपटली आणि अख्खा काचेचा दरवाजा तुटला. हे नाही मला आठवत. अरे या इथे जू मधल्याच बंगल्यामध्ये. आणि सगळे म्हणाले किसने तोडा, तो जो हिरोईन आहे ना उन्होंने जाके तोडा. तो खाली आला, त्या बंगल्याचा मालक खाली आला आणि ही नंतर त्याला म्हणाले आय एम सो सॉरी. आणि हिचं एवढं सौंदर्य बघितलं तोही काही थोडी मीठ मसाला, पण असं झालेलं होतं. एनिवेज पुढे. सो तुमच्याकडे आय वॉज अ ब्लू व्हाईट बेबी. गौतमजी आणि माझ्याशिवाय त्यांचं पानं झालं होतं. अरे स्मिताबेन थोडी झाले असं म्हणून. खूप 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 काम केलं. तसं सिनेमिस्टाबरोबर मी खूप काम केलं. येस. प्रत्येक मॅक्सिमम ऍडव्हर्टाइजमेंट मधली मा होती. तेव्हा महाभारत आणि रामायण, महाभारत तेव्हा यायचं. महाभारतच्या आधी माझ्या एकटीच्या 14 ऍड्स यायच्या. पॉप्युलर तेव्हा ना एवढे ऍक्टर्स नव्हते, दे वर व्हेरी फ्यू. माझ्या एज ग्रुप मध्ये माझ्या आधी माया अलग वगैरे होती, सुहासिनी म्हणून ती होती. रीमा पण रीमा माझ्या बरोबर ऑलमोस्ट, माझ्या थोडीशी सिनियर आहे ती, अर्थातच सिनियर आहे. पण वी वर ऑलमोस्ट एका रोलसाठी आम्ही दोघी जणी फिट व्हायच्या अशा टाईपची हे होतं. रीमा आणि मी जवळजवळ सेम टाईपचे चेहरे, सिमिलर लुक्स वगैरे असत. सो असं झालं ते. आणि मग देयर वॉज नो एंड टू इट. अँड देन यू लँडेड टू संजय लीला भन्साली. नो मला जॉन मॅथ्यूनी पहिल्यांदा फोन केला. अँड आय डन अ लॉट ऑफ ऍड्स विथ हिम. सरफरोश केलंय तू? सरफरोश पहिले सरफरोश मी साईन केलं. मला त्यांनी इतकं, मला नव्हतं करायचं सिनेमा वगैरे, यु नो. म्हटलं नाही, मी आय एम हॅपी विथ दिस, माझा एवढं काय सिनेमा. तर म्हणून नो स्मिता, दिस रोल इज एक आमिर खान रोल. आमिर सारख्या ऍक्टर बरोबर रिफ्यूज करणं हा पण मला म्हणतो. वी आर ऑल दे, यू नो द डीओपी, यू नो विकास, यू नो ऑल एव्हरीबडी. आम्ही सगळे तेच असणार आहोत. तर आणि आय एम देअर, नो डोंट वरी, आय एम देअर. जॉन खूपच साधा बिचारा, खूपच गॉड्स गुड मॅन जॉन. सो मी त्याला कसं कसं हो म्हटलं. सो आय साइन्ड दॅट फिल्म फर्स्ट. सरफरोश वॉज द फर्स्ट साइन्ड फिल्म. येस. पण मग रिलीज कुठली? हम दिल दे चुके सनम. कारण सरफरोश. अच्छा, तुझी हम दिल दे चुके सनम पहिली फिल्म होती रिलीज? येस. सरफरोश शूट अप टू फेम. इंडो पार्क वर होतं ना, तर तो रिलीज व्हायला वेळ लागला, परमिशन ते. सो टुक अ लॉंग टाइम फॉर शूटिंग इट सेल्फ. सरफरोशला हम दिल दे चुके सनम, फ्रॉम द टाइम द स्क्रिप्ट वॉज रिटन टिल द एंड ऑफ द फिल्म वॉज 2 years. आणि हमदिल कसं वाटलं होतं तेव्हा? ऐश्वर्या आणि सलमान, मला अजूनही आठवतं, हिने माझ्याकडे काम केलेलं होतं, अभी तो मैं जवान हूं, ही आणि मोहन जोशी. आणि मोहन जोशी, बाय द वे, स्मिता जयकर इज ऑलवेज अ डॉट टायमर. आज पण 11:30च्या टायमाला ती 11ला आले. सेट वरती पण .9 म्हणजे 9, हजर म्हणजे हजर. आणि मोहन जोशी आणि मग आल्यानंतर टॉवेल घेऊन आपटायचं जमिनीवरती आणि मग म्हणायचं हे रस्ते, हा ट्रॅफिक. आणि यांच्या दोघांच्या भांडणामध्ये पिसली मी जायची, कारण ही म्हणायची मी 9ला आले, मी 9ला निघून जाणार. ते म्हणायचे मॅडम मी तुमच्याच पाशी आहे, माझं काहीच म्हणणं नाहीये. सो अशा तऱ्हेचे ते खरंच मी म्हणते की फार सोनेरी दिवस होते ते. थरली एन्जॉयड. ऍब्सोल्युटली. खरं मजा आली. डिफरंट सीन दॅट टाइम. येस. मग बाकी हे सांग मला, गमती जमती ऐकायच्या सलमान बरोबरच्या? सलमान गमती जमती अशा नाहीयेत काय सुद्धा. पण मला तो पहिला शॉट आठवतो जो माझा, म्हणजे पहिला स्क्रीनवरचा नाहीये तो शॉट, पण तो पहिला फर्स्ट डे माझा सेटवर, फेसिंग द कॅमेरा, फर्स्ट डे फेसिंग हम दिल दे चुके सनम. संजय लीला भन्साली, बाबा एवढं मोठं व्यक्तिमत्व, आणि सलमान विलमान. तर मी थोडीशी अशी बुजल्यासारखीच होते. तर तो पहिला जो शॉट होता फर्स्ट डेचा,
तो येतो, त्याची एंट्री दाखवली, तो येतो तिकडनं वगैरे, पाण्यात पडतो नाही आणि ते, आणि मी देवळात चाललेली असते, माझ्या हातात आरतीची थाळी असते, देवळात चाललेली असते. तर आमचं ते कॉन्व्हर्सेशन आहे, तर तो मला एकदा म्हणतो, आंटी मैं आपको कुछ कहूँ? म्हटलं हाँ बोलो. तो मैंने आज तक आई हैव नॉट सीन अ ब्यूटीफुल लेडी लाइक यू, मैंने आज तक आपकी जैसी सुंदर औरत अभी तक देखा नहीं, असं वगैरे काहीतरी तत्सम तो बोलतो. तर मी त्याला म्हणते हा मुझे पता है. तर तो म्हणतो असं कोण म्हणत नाही पटकन, मुझे पता है. तभी म्हणते मेरे पती भी यही कहते हैं. तर तो डायलॉग मला खूप ऑकवर्ड होतं. मी विचारलं संजयजीने, म्हटलं असं कसं, म्हटलं कोणी कॉम्प्लिमेंट दिलं, म्हटलं या थँक्यू वगैरे असं म्हणतो ना आपण, say this line. At the first day of the set I could argue also with him. म्हटलं बाबा तू म्हणालीस तो डायलॉग, हा मुझे पता है, हा मुझे पता है. मी म्हटलं तो त्याच्यावरती त्याचा डायलॉग काय होता? तर त्यांनी असं तू आता कसं बघितलं तसंच त्याची रिॲक्शन होते. मी म्हणते हा मेरे पती भी यही कहते हैं. अच्छा. मग रूम दिखाओ, अपना कमरा दिखाओ वगैरे, ते सगळं सुरू होतं आणि आय लिव्ह. सो बट दॅट्स शॉर्ट, आय टेल यू. आणि लोकांना तो एवढा आवडलाय शॉर्ट असून पण ते लोक त्या गोष्टीत त्याची आठवण करतात की तो तुझा डायलॉग खूप छान होता म्हणून. म्हणजे संजयजींचं व्हिज्युअलायझेशन किती मोठं आहे. या ही कम्स एकदम असं बुगली टाकतो तशी डायलॉग. आणि ऐश्वर्या, नो ऐश्वर्या दॅट टाइम काय झालं होतं, जीन्स हा सिनेमा फक्त रिलीज झाला होता, मणिरत्नमने केला होता मला वाटतं. दॅट वॉज नॉट सक्सेसफुल, दॅट वॉज डिडंट डू वेल. आणि तिचं शी वॉज जस्ट मिस वर्ल्ड. Miss World, yeah, she was a Miss Universe, Sushmita, yeah, Miss World. So that was all, okay. आता मिस वर्ल्ड वगैरे ह्याला जनता ओळखत नाही, ऍक्टर्स ना कशी जनता ओळखते. सो शी वॉज नॉट ऐश्वर्या राय ऍट दॅट पॉइंट इन टाइम, बट शी वॉज व्हेरी व्हेरी डाऊन टू, व्हेरी स्वीट. आम्ही असं बसून आमचं स्पिरिच्युअल पण गप्पा वगैरे वगैरे चालायच्या. हा, सो शी वॉज क्वाईट इन्क्लाइंड ॲट दॅट पॉइंट इन टाइम. अँड दिसायला तर शी वॉज लाईक एन एंजल. Absolutely, म्हणजे काय angel. Absolutely, without makeup also. We've seen her without makeup also. Absolutely angel. And that thing was there about her. काहीतरी एक होतं तिच्याबद्दल, something. So it was lovely working with them. Salman was of course Salman Khan होता that time. आमिर खान. आमिर बरोबर मला सगळ्यात काम करायला खूप आवडतं. ए बाय द वे, तू त्याचा सितारे जमीन पे सिनेमा पाहायला यू हॅव टू सी इट. It's a fantastic film. I went for the premiere that day, but it was a fantastic film, really. तर आमिर सरफरोश, तेव्हा लोकांना सगळेजण म्हणायचे हा खूप इंटरफिअर करतो, हा खूप इंटरफिअर करतो. लोक म्हणायचे. मी म्हटलं हा इंटरफिअर करतो म्हणजे ही डज थिंग्स फॉर द बेटरमेंट ऑफ द फिल्म, आणि तो सीन तुमचा चांगला व्हावा ह्याचे सजेशन देतो. ह्याला इंटरफिअरन्स कसं म्हणू शकतो तुम्ही? एक्झॅक्टली. तर माझा जो त्याचा तो सीन आहे ना आमिरचा, म्हणजे सगळी फॅमिली, नवरा बिवरा सगळेजण तिकडे उभे आणि त्याला पायाला वगैरे लागलेलं असतं, तरी पण त्याला जायचं असतं त्या कुठे कुठे टू फाइंड आउट. तर त्याला चालता पण येत नाही. तर मी म्हणते ये तो चल भी नहीं सकता है, ठीक है अभी उसको जाना है, उसको मना करो, तुमने नहीं जाना वगैरे, ऑल दॅट वॉज दॅट. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं, स्मिता दिस इज युअर सीन. A hero, Amir Khan at that point in time. Why should you tell me? तिचा सीन डायरेक्टर सांगेल तिला काय, अशी ऍटिट्यूड असू शकते आणि चुकीची नाहीये. पण ही केम अँड टोल्ड मी, स्मिता दिस इज युअर सीन. कीन इंटरेस्ट इन द मेकिंग ऑफ द. येस, म्हणजे जर तुझा असेल तर दॅट सीन इज युअर्स, तर त्याचा असेल तर हा सीन इज, त्याच्यामध्ये तो हिरो आहे म्हणून तो मध्ये मध्ये इंटरफिअर करणार असं नाहीये. विच इज व्हॉट आय लाईक दॅट क्वालिटी ऑफ अ हिरो, of a heroine also, whoever. म्हणजे as a senior person, if I see somebody who's a junior person and तिच्या बरोबर तो सीन असेल तर मी तिला जाऊन सांगेन हा तुझा सीन आहे, परफॉर्म इट. I like that quality. This is एक लार्ज हार्टेडनेस एक तुमचं दिसतं. हा दिसतं, म्हणजे तुम्ही खरोखर खूप. आता हा सितारे जमीन पे जो मी बघितला ना, त्याच्यात ती जी मुलं आहेत ना, ती सगळी ऑटिस्टिक आणि डाऊन सिंड्रोम वाली मुलं, दे आर द हिरोज अँड हिरोईन्स. काय परफॉर्मन्स दिलाय कांचन यार. आमिर तर ही इज टू गुड ओनली, पण ती मुलं कुठेही त्यांनी त्यांचं जे आहे ते कुठेही त्यांनी खाल्लं नाहीये. मी आमिर खान म्हणून क्रेडिट घेणं वगैरे, नो, इज डन इट ब्रिलियंट फिल्म. सो दिस इज व्हॉट. मला एक आता इथे विचारावं असं वाटतं, बिकॉज मी पण इतकी वर्ष सतत काम करते. 9 o'clock शिफ्ट असते आपली आणि आपल्याला तिथे पोहोचायचं असतं, म्हणजे 9 o'clock यू शुड बी रेडी विथ मेकअप अँड गेटअप अँड एव्हरीथिंग. अशा ह्याच्यामध्ये तू हवन तेव्हापासूनच करत आलेली आहेस. सो तेव्हा आपण शूटिंग असताना पण तू हवन करायचीस, मॉर्निंगला करूनच जायचीस. मी सकाळी तेवढी लवकर उठायची.
मी थोडंसं करायची, एक 5 आहुती घालायची मी उभ्या उभ्या. कधी कधी असं झालं 7ची शिफ्ट, काय करू, उभ्या उभ्या. पण माझा तो सेट आहे, सेट केलेला असतो, करायचीस. आय हॅव नेव्हर स्टॉप्ड इट टिल डेट. म्हणजे त्याच्यात कधी खंड नाही पडला, अजिबात नाही, अजिबात नाही. तुला सांगते मी, आपण जेव्हा आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करतो त्यावेळेस सगळं स्मोक बीक सगळं, आता तर सगळेच हॉटेलचा नो स्मोकिंग वाले आहेत ना. तेव्हा आम्ही पूर्वी जायचो तर वी यूज्ड टू टेक अ स्मोकिंग रूम, म्हणजे हवासाठी तो प्रश्न यायचा नाही. तर आता नो स्मोकिंग, आता कुठे स्मोकिंगच नाही ना. आता मी काय करू, तर मग मी बाथरूममध्ये त्यांचं तेवढी सेन्सिटिव्हिटी असते तेवढी, कारण आपण सोना किंवा हीट गरम पाणी, तर तेवढी ती वाफ, तेवढी ती स्टीमची सेन्सिटिव्हिटी असते. तर मी बाथरूम मध्ये उभी राहून 3-4 काहीतरी 5 आहुती केलेले आहेत नुसत्या तेव्हा, बाथरूम मध्ये उभी राहून. बट आय हॅव नेव्हर स्टॉप्ड इट. दॅट्स ग्रेट. बिकॉज कन्सिस्टंटली एखादी गोष्ट करणं, याला खूप मार्क आहे. आणि आय फील आता परमेश्वराचंच करतो ना आपण, पण तिथे काय कॉम्प्रोमाइज करायचं. आपण कुठच्या बाकीच्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करतो. तू रोज पूजा वगैरे पण करतेस ना, रोजची आपली, म्हणजे आता सगळेच आपण करतो, मी पण करते. पण ते देव तू बघितलेस ना घरी, म्हणजे साईबाबांची मूर्तीज वगैरे, म्हणजे देव एक रूम आहे कम्प्लिटली. तर ते माझं सगळं असतं. आय गेट अप अर्ली. आता पण तुला मोहन घेऊन गेले ना, मला वाटतं प्रभूजींकडे. सो हाऊ, म्हणजे ही met Prabhuji was earlier a businessman. And he was Mohan's client. आणि त्यांनी एक दिवस असं ठरवलं, त्यांचे स्पिरिच्युअल पण चालू होतं तेव्हा, जसं माझं फिल्म करिअर चालू होतं तसं असू शकतं प्रत्येकाचं तसं. तर त्यांनी एकदा सांगितलं मोहनला की मी आता आत्मसन्यास घेणार आहे. आत्मसन्यास म्हणजे एका रूम मध्ये बसायचं, रूमच्या बाहेरच नाही पडायचं, आणि सगळं बंद. आता कसं हे सगळे पडदे वगैरे बंद आहेत, मग रात्रीचे 2 वाजलेत की सकाळचे 2 वाजलेत हे कळणार नाही. पूर्ण तिकडे सगळं तिकडेच, त्यांची बाथरूम एव्हरीथिंग वॉज ऑल इन द रूम. सो ही नेव्हर वेंट आउट ऑफ द रूम. ओनली व्हेन ही पास्ड अवे ही वॉज टेकन आउट ऑफ द रूम. ओह माय गॉड. सो ही नेव्हर वेंट आउट ऑफ द रूम ऍट ऑल. सो घरातल्या घरामध्ये पण त्या रूमच्या बाहेर नाही. दॅट इज आत्मसन्यास. बट देन ही यूज्ड टू ईट, म्हणजे खाणं पिणं जेवण बिवण सगळं. ते सगळं अर्थात गुजराती ही वॉज, सो ऑब्व्हियसली. आणि ही स्पिरिच्युअली हाय लोक असतात ना, ते जास्त जेवत नाहीत, त्यांचं सात्विक असतं. सात्विक असतं. त्यांचं जेवण पण एकच माणूस तो करायचा. नोबडी एल्स इज टू टच द फूड, बिकॉज त्यांचे ते वाइब्स अँड ऑल दॅट बिकम व्हेरी सेन्सिटिव्ह. एनिवे, सो मला मोहन म्हणाला की आज सकाळी बोलता बोलता आपण म्हणतो ना, आज माझं हे, आज मला कांचन अधिकारी पॉडकास्ट करायला जायचं वगैरे पण सांगतो. तर तसं मला मोहनने सांगितलं संध्याकाळी हॅव टू मीट दिस जेंटलमॅन वगैरे, हिज टेकन आत्मसन्यास, असं आहे, तुला यायचं भेटायला. आणि तेव्हा माझा कशाशी संबंध नव्हता. म्हणलं आय एम नॉट इंटरेस्टेड, आय डोंट नो व्हॉट आत्मसन्यास, आय डोंट यु नो आय. तर आणि त्या दिवशी संध्याकाळी आय थिंक सॅटर्डे, मोहन हॅड कम होम अर्ली, आणि आम्ही ना ब्रीच कॅन्डीला काहीतरी शॉपिंगसाठी म्हणून निघालो होतो. तर आणि सडनली इट वॉज 6 o'clock अपॉइंटमेंट. सडनली मोहनला मला आठवण झाली. म्हटलं मोहन, यू सेड यू वॉन्टेड टू गो टू दॅट जेंटलमन्स प्लेस. ओ माय गॉड, आय कम्प्लिटली फॉरगॉट. ही सॅट इन द कार, यू कम नाउ विथ मी. म्हटलं मी कुठे तुमच्यावर, आय टेक अ कॅब अँड गो. यू सिट डाउन नाउ क्वाइटली. He took me to their house. I said, अरे देवा, कुठे इथे आणून ठेवलं, ते विल करत. म्हणजे माझा काय संबंध आहे सगळ्याशी. तर आम्हाला त्यांनी बसवलं, त्यांच्या मुलांनी. आणि त्यांचा मुलगा आम्हाला म्हणाला की प्रभूजी सेड दॅट मोहनबाई विल नॉट कम अलोन. म्हटलं हाऊ डज ही नो? आय ऑल्सो डिडंट नो. हाऊ डज ही नो? तर मी म्हटलं, मग तेव्हा मला म्हटलं जाऊन भेटूया. डू यू वॉन्ट टू मीट हिम? म्हटलं येस, आय वॉन्ट टू मीट हिम. तर काय होतं, आपण जेव्हा आपल्यापेक्षा जास्त कोणी स्पिरिच्युअली हाय असेल त्या माणसाला असं भेटलं ना की एकदम असं होतं. कधी कधी देवळात गेल्यावर पण आपल्याला असं एकदम होतं बघ, तसं मला काहीतरी झालं. म्हटलं हे काय आहे, काय होत आहे वगैरे वगैरे. तर मी त्यांच्या पाया पडले वगैरे, मला काय विचारायचं काय. ते म्हणाले कुछ पूछना है काय जाणचे. म्हणलं नाही बाबा, मला काय प्रश्नच नव्हते तेव्हा. मला देव काय माहिती नाही, रिलिजन काय माहिती नाही, स्पिरिच्युअलिटी काय माहिती नाही, मी काय विचारणार. तर म्हटलं नाही. तर त्यांनी मला ना तेव्हा ते लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड आता एवढं फेमस झालं पुस्तक, फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे ते, यू मस्ट रीड इट. तर तेव्हा तिथे एवढंच होतं पुस्तक, असं काहीतरी लाईट कलरचं, आणि काय त्याला म्हणजे असं पुस्तक आपण हातात पण घेणार नाही अशा प्रकारे त्याचं रूप होतं त्या पुस्तकात. त्यांनी मला सांगितलं तू हे पुस्तक वाच. तर मी त्याचं हातात घेतलं, मनात म्हटलं मी हे पुस्तक वाचणार नाही, असं माझा आतमधला आवाज, व्हॉइस ओव्हर चालला होता.
म्हटलं बरं बरं थँक्यू वगैरे म्हटलं. आणि आपण असं फुरकन कसं पुस्तक कसं आपण हे करून बघतो ना, तसं मी बघितलं. आणि वन टॉपिक विच आय डोंट रिमेंबर व्हॉट इट वॉज, पण त्या टॉपिकवर माझं म्हटलं हे काय आहे, म्हणून मी वाचायला सुरुवात केली. मी ते वाचायला सुरुवात केली, त्याच्यानंतर रात्रभर मी ते पुस्तक वाचलं. मला झोपच लागेना. अरे बापरे, काय इम्पॅक्ट त्या पुस्तकाचा माझ्यावर झाला. म्हटलं बाय गॉड, दिस इज व्हॉट इज लाईफ, दिस इज व्हॉट इट इज, व्हॉट एम आय डुईंग. तिथून माझी ती जर्नी सुरू झाली. एनलायटनिंग. हा, एकदम इट वॉज लाईक अ स्पिरिच्युअल अवेकनिंग वगैरे म्हणतात त्याला तसं. आणि मी लहान होते तेव्हा, कारण माझं लग्न खूप लवकर झालंय, मुलं त्याच्या आणखीन लवकर झाली पटापटा. सो आय मस्ट बी 25-26 years old. अच्छा. तेव्हापासून माझी ही जर्नी सुरू झाली. त्यांनी हे जे स्पिरिच्युअलिटीचं जे बीज आहे ते त्यांनी माझ्यात घातलं. नंतर मग माझ्या डोक्यात 1000 प्रश्न यायला लागले. मी म्हटलं मी काय वॉन्ट टू मीट हिम. मुलाला म्हटलं तू प्लीज त्यांना विचार, मी येऊ का त्यांना भेटायला. तर हा आवाज हो, काही वांधो नाही. आणि आमच्या घराच्या अगदी माउंट युनिक आहे ना आमचं घर, माउंट युनिक ऍब्सोल्युटली वॉकिंग डिस्टन्सवर त्यांचं घर होतं. मी रोज चालत त्यांचे प्रश्न घेऊन जायची लिहिलेले. तर ते प्रश्न त्याची व्यवस्थित उत्तरं ते द्यायचे मला, म्हणजे मला जे लॉजिकली सूट होईल, मला जे अंडरस्टँड होईल त्याप्रमाणे ते मला प्रश्न उत्तरं द्यायचे. मग मी त्याच्यात जी अशी साक होतं म्हणतो ना, खेचून घेतल्यासारखं, मला नंतर ते सोडताच आलं ना. ते आता माझी ही आतापर्यंत ही अशी जर्नी आहे स्पिरिच्युअलिटीची. पहिल्यांदा तू जेव्हा करायचीस तेव्हा मला आठवतंय चक्र मेडिटेशन, याच्यावरती तू खूप अभ्यासही करायचीस. मलाही बरेच वेळा तिने सांगितलं, मी म्हंटल की मी सांगते तुला. मग तिने मला असं केलं, जाऊ दे, तिला त्या सांगण्यात काही अर्थ नाही, येईल मग तिला जेव्हा वाटेल तेव्हा तिला येऊ दे, असं तिने माझ्याकडे ते टाकून दिलं. पण येस, मी जसं तुला म्हटलं की वेन आय सिट हिअर इन दिस चेअर वाईल इंटरव्ह्यूइंग द पर्सन लाईक यू, और कोणाचाही इंटरव्ह्यू असला तरी आय ऑलवेज स्टडी. सो चक्र, देर आर 7 चक्रास आणि ते सगळे अलाइन्ड असली पाहिजेत, हे एवढं नॉलेज आहे. चक्र मेडिटेशन म्हणजे काय आणि ती चक्र सगळी अलाइन्ड असली पाहिजेत म्हणजे काय, आणि यू आर एक्सपर्ट इन दॅट ऑफ गिव्ह दॅट अलाइनमेंट टू द चक्रास, याबद्दल आम्हाला सांग. आय कॅन्ट गिव्ह एनी अलाइनमेंट टू द चक्रास. पण काय, चक्र कुठे आहेत आपल्या शरीरामध्ये आणि ते काय करतात. आता तुझं चक्रच तुझी, they have to be aligned and awakened. So when they start aligning, almost 80 to 85% of problems that you're facing will disappear on its own. Which problems? Physical, mental, spiritual, economical, relationship, you name it. अच्छा, इतकं महत्व आहे. हो, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दिस. इट इज वन ऑफ द पेरिनियम ऑफ बॉडी, म्हणजे जिथे आपलं एनस आहे ना, तिथे अगदी रीड की हड्डी जिथे म्हणतो, अगदी शेवटचं माकड हाड, तिकडे ते मूलधारा चक्र आहे. मग इथे जेनिटल्सच्या इकडे इज द स्वादिष्ठान चक्र, पोटाच्या इकडे, बेंबीच्या इकडे, नेव्हलच्या इकडे इज द मणिपूर चक्र, हार्ट सेंटर इज युअर हार्ट चक्र, दिस इज युअर थ्रोट, विशुद्धी चक्र, आज्ञा आणि सहस्रार. ही अशी 4 चक्र आहेत, ती आपली अलाइन नाहीये, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते अलाइन नाहीये. तर चक्र ध्यान, हे चक्रांचं महत्व काय, चक्र ध्यान कसं करायचं, आणि तुम्हालाच ते करता येतात चक्र अलाइन, किंवा एक स्पिरिच्युअल मास्टर कॅन डू इट. पण आतापर्यंत कुठे ऐकलेस का कुठे स्पिरिच्युअल मास्टरने एखाद्याचे चक्र अलाइन केलेत आणि कुंडलिनी अवेकन केले? नाही. कारण तुमचं शरीर ते पेलायला तुमचं शरीर पण रेडी पाहिजे ना. कारण ती शक्ती आहे किती झालं तरी. तुमचं शरीर जर रेडी नसेल तर कुठचाही गुरु विल नॉट डू दिस फॉर यू. पण चक्र मेडिटेशन हे कसं करतात? अर्थात तुझा त्याचा कोर्सही आहे. माझा कोर्स आहे, कारण आता कधी आहे, आणि आय थिंक तू आता ऑनलाईन पण करते. मी ऑनलाईनच घेते. आणि मी कधी आहे कोर्स? मी क्लास नाही घेत. मी क्लास नाही घेत. ऑनलाईन तू केव्हाही जॉईन करू शकतेस, कारण हा 1-on-1 आहे. तू उद्या म्हटलीस की मला उद्यापासून सुरू करायचं, मी तुला सांगेन ह्या टायमाला आपण सुरू करू आज, मग तुला जसा तुझा टाइम सूट होईल तू मला सांग. मला आज सकाळी सेशन्स असतात त्याच्यात मी डिव्हिजन केलेले आहे. 15 नुसतं बेसिक मेडिटेशन, सेकंड इज चक्रा, देन इज ऍडव्हान्स चक्रा, देन आय टीच ऑटो रायटिंग. अच्छा, ऑटो रायटिंग पण आता शिकवते. तर ते असे 15-15ची लेसन्स आहेत. मग तुम्ही यू कॅन चूज व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके. तर तसं, आणि 1-on-1 आहे. सो कुणालाही कुठच्याही जगावर कुठे, सो मेनी पीपल फ्रॉम अमेरिका, लंडन, दुबई, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ऑल ओव्हर, कारण इट्स ऑनलाईन. तर मला पण त्याचा त्रास नाही, कुठे जा
कुणाला त्याचा त्रास नाही की हा इथनं तिथे जा वगैरे ना. यू सिट इन एनी रूम, यू वेअर युअर घरचे गाऊन अँड सिट अँड डू द क्लास, दॅट्स इट. पण त्याच्यामुळे लोकांना ते नॉलेज मिळतं आणि ते असे लोक तुझ्या हाताखाली तयार झालेले. खूप आणि फरक म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह द टाइप ऑफ फरक दॅट इज देअर इन द. ही बाई ही मेक्सिकोला असते, उज्ज्वला पालकर. शी लिव्हज इन मेक्सिको. आता कॅमेराला तुम्ही कसं जवळ क्लोजअप घ्या. ही माझ्याकडे, हा तिचा पहिला दिवस माझ्याकडे जेव्हा जॉईन झाली. त्याची मेक्सिकोची आहे आणि तिचे जेव्हा तिने सगळे क्लासेस माझ्याकडे जवळजवळ 50 लेसन तिने केले तिचा. या एक्झॅक्टली. ग्रेट चेंज आहे यार. चेहऱ्याला तेजबीज सगळं आलेलं आहे. दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. द ट्रान्सफॉर्मेशन व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इज दिस. क्वाइट अ लॉट. आणि ती डिप्रेशन मध्ये होती. ती म्हणाली जर आज तुम्ही मला नसता भेटला तर आय डोंट नो व्हॉट आय वुड हॅव डन टू माय लाईफ. अशा परिस्थितीत होती. मी जेव्हा कॅमेरावर तिला बघितलं म्हटलं बापरे हिला मी काय करू, हिचं कसं, ही काय, हाऊ डू आय डू, व्हॉट डू आय डू फॉर हर. कारण तिच्याकडे बघितल्यावर मीच घाबरले. म्हटलं हिचं कसं होणार. पण म्हटलं आपण चालू करूया, बघूया काय होतं ते. मला इथे शंका माझ्या मनामध्ये येते. मेनी टाइम्स इट हॅपन्स. म्हणजे असं ऐकिवात आहे की जेव्हा समोरचा माणूस असतो, जसं तू म्हणाली शी वॉज इन हेवी डिप्रेशन. सो जेव्हा तुमच्यासारखा माणूस त्याला ते मेडिटेशन शिकवत असेल किंवा देत असेल किंवा काही असेल, तेव्हा ती जी निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये आलेली असते ती थोडी तुमच्यामध्ये पण पास ऑन होते, असं मी ऐकलेलं आहे. नाही, आय टेल यू व्हॉट. बरेच वेळा काय होतं ना, आपला एक स्वभाव आहे माणसाचा, माइंड असं आहे की मला असं वाटतं मी ह्याला क्युअर केलं. हु आर यू? इट इज कमिंग फ्रॉम देअर. यू आर जस्ट अ पोस्टमॅन, यू आर पासिंग इट हिअर. जेव्हा मी केलं, देअर इज सम इंटरमिजिएरी ना तुमच्यासारखा. काही संबंधच नाही. यू डोंट एक्झिस्ट. तुम्ही तिकडनं घ्यायचं आणि इकडे पास करायचं. जेव्हा तुमचं माइंड येतं की हा मी, माझ्यामुळे कांचन एवढी सुधारली, माझ्यामुळे कांचनमध्ये एवढा फरक झाला, माझ्यामुळे कांचनचे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हु एम आय? हे जो मी, हाच तो इगो जो आहे ना इथे. नाही, हा इगो नाही मी म्हणत आहे. क्वेश्चन इज डिफरंट. हा इगो नाही आहे. दिस इज व्हॉट हॅपन. दिस इज अ पार्ट ऑफ इगो ओनली वेर यू थिंक दॅट यू हॅव डन इट. नाही, इगोचा प्रॉब्लेम नाही मला तुमच्याकडे. इट्स लाईक डज इट पास ऑन असं मला म्हणायचं. बिकॉज लाईक यू आर क्युअरिंग सो मेनी पीपल नाउ डेज. मग मी मरायला हवी होती आतापर्यंत. Isn't it? If everything that's coming on to me, the amount of people that I have worked on. एक आता नुकता घडलेला जो किस्सा आहे दॅट इज अबाउट सुशांत सिंग राजपूत. लाईक ही वॉज अंडर हेवी डिप्रेशन असं लोक म्हणतात, आणि बिकॉज ऑफ विच लेड टू अल्टिमेटली किलिंग हिमसेल्फ, टेकिंग हिज लाईफ, एंडिंग हिज लाईफ रादर. व्हॉट इज युअर टेक ऑन इट? That he was in depression, I know he was in depression. आता डिप्रेशन पुन्हा हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्याचा. डिप्रेस माणूस आपण ओळखूच शकत नाही. दीपिका पदुकोणचं पण शी ऑल्सो वेंट थ्रू दॅट बट शी गॉट आउट ऑफ इट. तर तो माणूस बाहेर जेव्हा वावरतो तो इतका छान वावरतो की आपल्याला वाटणार पण नाही की हा व्हॉट आर यू सेइंग, ही कमिटेड सुसाइड. हे मेंटल डिसऑर्डर आहे कुठेतरी. त्याचं चक्र अलाइनमेंटशी पण नाही, त्याचा मूलधारा चक्राचा मोठा प्रॉब्लेम. Only if your Muladhara chakra is so bad, then it hits the foot chakra. If it hits the foot chakra, you're 100% going to commit suicide. पण हे कळायला लोक विश्वास ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीवर. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला पाहिजे. मी आता तुम्हाला एक साधा ऍडवाइस म्हणून जर द्यायचा असेल कोणाला, तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही लाल जितकं तुम्हाला दिसेल, जितकं आता तुझे कसे हे सोफाज लाल आहेत, ते हे इथे लाल आहे. सो रेड यू शुड सी अ लॉट ऑफ रेड टू कीप युअर मूलधारा चक्र प्रॉपर रेड. मग तुम्ही घरातले चप्पल रेड घालू शकता, तुमचा टॉवेल रेड असू शकतो, तुमचं जे कम्फर्टर आहे वरचं जे ते रेड, फ्लावर्स मोठे मोठे रेड. सो रेड यू कॅन यूज. लेडीज यूज लॉट ऑफ रेड कुर्ताज वेअर. माझी गाडी देखील, पाठची गाडी माझी लाल होती, माझा फोनचा कव्हर लाल आहे. सो आय सी अ लॉट, दो आय एम फाईन बट स्टील टू कीप दॅट मूलधारा इंटॅक्ट. Then you can also start eating red color vegetables. आता ड्रॅगन फ्रूट मिळतं लाल, डाळिंब आहे लाल, बीटरूट आहे लाल, लाल माठ. हे तुमच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करा. आपण रोज नाही ते खाऊ शकत, पण आपण बऱ्याच वेळा इन्क्लूड करू शकतो ह्या गोष्टी. अजून काय काय अशा गोष्टी सांगू शकतो म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी त्या खरं तर खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप मूलधारा चक्रावर खूप, कारण तो आपला आधार आहे, त्याचं फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. आणि ते लगेच हलतं. पाठीचा कणा, रीड की हड्डी,
बिलकुल. तर ती लगेच आपण हलतो. इन्स्टेबिलिटी मोडमध्ये आपण लगेच जातो. जरा काय झालं वरती, कोणी आपल्याला बोललं, कोणी आपल्याला काय हे केलं, आपण हर्ट होतो लगेच. मग तेच विचार तेच 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 करत राहतो. मग ते फार झालं की मग असं वाटतं मला जगायचंच नाही, जा. कुणाला माझी परवाच नाही, माझी मुलं केअर करत नाही, माझा नवरा केअर करत, नोबडी इज देअर फॉर मी. आणि तेच विचार जर सारखे सारखे येत राहिले ना, मग नंतर देवावरचा पण विश्वास तुमचा उठतो. अँड दॅट इज द फायनल स्टेप. इफ यू स्टार्ट डिसबिलीव्हिंग इन गॉड, असं वाटतं परमेश्वर पण माझा नाहीये, तो देखील मला मदत करत नाही, आता मला जगण्यात काय अर्थच नाहीये, देन यू टेक दॅट स्टेप. आणि तो एक क्षण असतो फक्त. त्या क्षणाला जर तुमचा फोन वाजला किंवा दुसरं काहीतरी झालं तर तो निघून जायचं, डिस्ट्रॅक्शन. पण एक तो क्षण असतो वेर. आणि मला गंमत म्हणजे कळत नाही, ही लोक ना खूप पहिल्यांदा प्लॅन करतात हे सगळं, कारण त्यांना कशी ती रस्सी मिळते. हा, मला पण बरेच वेळेला असं वाटतं की समजा कोणाचं हे झालं आणि वरनं उडी मारली त्याने तर गोष्ट वेगळी, पण ती रस्सी बरोबर मिळणं किंवा ते म्हणजे प्लॅन झालेलं होतं. सगळ्यात मला लागलं ते म्हणजे नितीन देसाईचं जाणं, बिकॉज लाईक इज सो क्लोज टू बोथ ऑफ अस. म्हणजे आणि एवढं अचिव्हमेंट्स, एवढं सगळं केलेलं. एक्झॅक्टली. आणि नाही, ही वुड हॅव डेफिनेटली कम आउट ऑफ इट, पण ही वॉज हॅव्हिंग दॅट मच ऑफ म्हणजे असेट्स त्याच्याकडे होती. समबडी, मला खूप वाईट वाटलं स्मिता, तुला सांगते, कारण का मला असं वाटलं की ह्याने थोडं जरी मला अगोदर कळलं असतं, कॉन्टॅक्ट केला असता, काही जरी झालं असतं तरी आय वुड हॅव सेव्ड हिम बाय त्याचं ब्रेन वॉशिंग करून टाकलं असतं. मी त्याला सांगितलं असतं, अरे काय होतं आपल्याकडे, म्हणून आपण जन्माला आलो तेव्हा काय असतं आपल्याकडे, त्यामुळे जे काही आहे तो प्रॉफिटच आहे ना आपला. खरंय, जे आपण कमावलंय, कोणाचं छोटा असेल कोणाचा मोठा असेल, मग काय झालं. आणि तू परत करू शकत होता, तो एनडी गेला असता त्याच्या हातातून, कुठेतरी दुसरीकडे कोल्हापूर सारख्या ठिकाणी पण घालू शकला असता तो. एवढा मोठा स्टुडिओ. आणि म्हणजे वाईट वाटलं असे, माणूस गेला की संपलंच ना तिकडे. आणि बेसिकली मला दुःख या गोष्टीचं होतं की आता तो माणूस गेला, पण व्हॉट अबाउट देअर किड्स, व्हॉट अबाउट हिज वाईफ. पण त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाही ना, म्हणजे माइंड तुमचं एका पर्टिक्युलर काहीतरी विचित्र स्टेट मध्ये जातं त्यावेळेस. त्यानं दाढी वगैरे वाढवली होती, खूप हे झालेलं होतं. आणि मी त्याला म्हटलं हे काय तू बाबूराव पेंटरांसारखा दिसतोयस, म्हटलं आज त्याला एवढं गंमत, आपली मजा तर आपली नेहमी चालायची मस्ती वगैरे. बट कमिंग बॅक टू अवर पॉइंट ऑफ स्पिरिच्युअलिटी आणि हे, तर तू काय ऍडवाइस देशील लोकांना? आपल्याला अजून ऑटो रायटिंगच्या बद्दल बरंच काही बोलायचंय, परंतु जसं यू स्टार्टेड ऑफ की चला, मी म्हणेन की तो एक सुंदर एक अचानक योग आला आणि मोहननी तुला गाडीत बसायला म्हणजे कोंबली तुला गाडीत आणि नेली तिकडे, आणि व्हॉट्स एव्हर, पण तुझं एक नवीन जर्नी याला सुरुवात झाली आणि ऑल ऑफ सडन यू शूट अप टू फेम. बाकी तुझ्या सगळ्या गोष्टी छान छान झाल्या. सो आफ्टर दॅट तुझा त्याच्यावरती कुठेतरी विश्वासही बसला. मग त्याच्यानंतर ह्या हवन हे ते, याच्यानंतर चक्र मेडिटेशन हे तू कोणाकडे करायला गेलीस? त्याच्यानंतर प्रभूजी नंतर आय जॉईन वननेस युनिव्हर्सिटी इन चेन्नई. सो आय वॉज देअर फॉर 20 years. तिकडे मी खूप ज्ञान मला मिळालं, तिकडे माझं खूप पॉलिशिंग वगैरे पण झालं, खूप झालं. तर बऱ्याचशा गोष्टी मी तिकडनं शिकले, बरंच खूप तिकडे वननेस मध्ये. मग एक पॉइंट असा आला की आय हॅड डन एव्हरीथिंग इन वननेस, म्हणजे व्हॉट एव्हर नाव आय लेफ्ट काही नाहीये. तर मग इंटरनली आय गॉट दिस फिलिंग की नो, आय हॅव टू मूव्ह फ्रॉम हिअर, कारण मला माझी ग्रोथ आता इथे कुठेतरी स्टॅग्नेट होते. आय हॅव टू मूव्ह फ्रॉम हिअर. तर तेव्हा ते 3-4 वर्ष मध्ये टिल आय फाउंड दादाश्रीजी, मधले ते 3-4 वर्ष मला विदाउट अ गुरु आय डोंट थिंक आय कॅन मॅनेज. म्हणजे प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असू शकतात, पण मी सुरुवात गुरु बरोबर केली तर मला असं मी कुठेतरी जाते, म्हणजे एखादं सुकं पान कसं हवा आली की इकडे गेलं, हवा आली की तिकडे, असं मला वाटायला लागलं की म्हटलं व्हॉट एम आय डुईंग, ड्रिफ्टिंग फ्रॉम हिअर टू देअर. सो व्हॉट एम आय डुईंग. त्या दरम्यान मी म्हटलं मी आता पुस्तक तरी लिहायला सुरुवात करते, एवढं नॉलेज मी कलेक्ट केलं, आय शुड स्टार्ट रायटिंग. सो दॅट्स माय फर्स्ट बुक. मी आले तेव्हा दादाश्री बिफोर टुमॉरो वॉज दॅट बुक. सो दॅट्स हाऊ द बुक स्टार्टेड. चांगलं आहे ते पुस्तक. आणि ना समहाव एक स्पिरिच्युअलिटी मध्ये एक तुमच्यामध्ये ती अशी जागृत एक अशी फायर होते की यू हॅव टू गिव्ह समथिंग टू द सोसायटी. यू कांट जस्ट बी अ रिसिव्हर, यू हॅव टू गिव्ह. आणि तुमची जर ती सेवा नाही झाली, मला पण आता जर 2-3 दिवस मी असं काय सेवा नाही केली किंवा माझं मेडिटेशन वगैरे काय नसेल ना, तर मला असं काय व्हायला लागतं. आय हॅव टू गिव्ह.
आय हॅव टू गिव्ह. गिव्ह अँड टेक वरच आपले दोन पहियावरच आपलं जग उभं आहे. तर सगळेजण श्वास देखील नुसता आपण घेऊन चालतो का, तो फुकट मिळतो, सोडायला लागतो पहिला तेव्हा मिळतो दुसरा. एक्झॅक्टली. सो दीज आर द बेसिक्स. म्हणजे हे देखील तुम्ही द बेसिक्स ऑफ लाईफ. यू हॅव टू गिव्ह इफ यू वॉन्ट टू रिसीव्ह. नाही पण हे होतं, हे मी माझ्या बाबतीत पण अनुभवलंय. लाईक ऍज यू गिव्ह द थिंग्स मोर अँड मोर कीप ऑन कमिंग. आणि जी गोष्ट देतो ती गोष्टच येते परत. नाही, कधी कधी कुठच्या रूपाने काय कशी मदत मिळेल वी डोंट नो. पण मदत मिळेल म्हणून यू डोंट गिव्ह. आय जस्ट तुमचा नेचर असायला हवा बस. किंवा कुठे नसतात. अगं माझा फिरोज माहिती आहे, मेकअप मॅन. मी त्यांना बँड्राला, जेनीला आणि फिरोजला बँड्राला पिकअप करायची. ते चेंबूरमधून तिथे यायचे, मी इथं इथे. मी इकडनं आम्ही कुठच्या सेटवर वगैरे जायचो. तर फिरोज खूप लवकर येऊन बसायचा, कारण तिकडे तर तो चहा पीत बसायचा माझी गाडी येईपर्यंत. तर तिकडे ना समोर त्याच्या टायमाला एक आंधळा माणूस क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा. तर ह्यानी त्याला पाहिलं, हा लगेच जाऊन क्रॉस केला आणि त्याला मदत करतो म्हणून त्याला क्रॉस केलं. हळूहळू त्या माणसाला त्याचा स्पर्श जाणवायला लागला. फिरोज बेटा आ गया असं हे. आणि मला रोज येऊन सांगायचा तो, मॅम वो चाचा जी मिले थे आज मेरे को, आज मैंने उनको सिर्फ रस्ता क्रॉस. म्हणजे त्याला नुसता रस्ता क्रॉस करून देण्यात इतका आनंद वाटायचा. देण्यात जो आनंद वाटतो ना, तो घेण्यात नाही वाटत. येस येस येस. जो आपण देतो जेव्हा कुणालाही, इट्स नॉट नेसेसरी पैसे द्या कुणाला, पण तुम्ही कोणाला प्रेम द्या, कोणाला प्रेमाची जादू की झप्पी द्या. प्रे फॉर समबडी, प्रे फॉर डू समथिंग, स्टँड बाय विथ समवन समटाइम. कधी कधी हॉस्पिटलायझेशन, लोक हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा तुम्हाला माणसं लागतात, रिलिव्हर्स लागतात, हे लागतात, तेव्हा तुम्ही उभे राहा. कोणाचे सम वे यू शुड फाइंड. म्हणजे आपल्याला असं वाटतं की गिव्ह म्हटलं की ही आता पैसे मागणार. अजिबात नाही. पैसे इज द लास्ट थिंग. पैसे इज द लास्ट थिंग. पण ही मदत जास्त हे होते. काव घास घाला, म्हणजे गाईला चारा भरवणं. मी मगाशी तू आता म्हणत होतीस तिला, गाईला भरवताना आपल्या तळ हातावर ठेवायचं अन्न जे आहे ते. म्हणजे राजगिराचा लाडू खाते ती, गोबी खाते, काकडी फळं वगैरे ह्या सगळ्या हातावर ठेवायचं आणि तिला ना हात चाटायला लावायचा. असं चाटते. आणि गाईची जीभ ना सँडपेपर सारखी रफ असते खूप. पण खूप मेडिसिनल आहे. खूप मेडिसिनल आहे. गोमूत्रापासून ते शेणापासून ते सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे म्हणतात ना गौ माता म्हणूनच तिची आपण पूजा करतो. सो टू लिक हर हँड. पुन्हा तो हंप आहे ना, तो हंप पण खूप मेडिसिनल आहे. कुठचाही आजार तुम्हाला असेल ना, तर त्या हंपवरनं हात फिरवायचा रोज. इतक्या गोष्टी. आता ह्या काय गोष्टीला नाही पैसे द्यायला लागत, नाही काय करायला लागत. मोठ्या मोठ्या गोष्टी कशाला करायच्या आपण. त्या साध्या गोष्टी आपल्या हाताशी आहेत. त्याचे इफेक्ट्स पण नंतर तुम्हाला दिसून येतात.